बुलढाणा जिल्ह्यात खामगाव आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच तसाच प्रकार बीडमधल्या आश्रमशाळेत देखील समोर आलाय। शिरूर तालुक्यातल्या सिंफना इथं ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत 1ली ते 7वी पर्यंतच्या मुलींसोबतच शिक्षकच अश्लील चाळे करत असल्याचं उघड झालंय। देवराम म्हस्के असं या नराधमाचं नाव आहे। या प्रकरणाची तक्रार बीडच्या समाज कल्याण सह आयुक्तांकडे करण्यात आली आहे। संस्थाचालक राजकुमार पालवे यांना याची माहिती दिल्यानंतर म्हस्केला निलंबित करण्यात आले। म्हस्के विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या आश्रमशाळेत एकूण 36 मुली आहेत, तिथं एकही महिला कर्मचारी नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। पुरुष शिक्षकच आळीपाळीनं रात्रीच्या वेळी ड्युटी करतात। म्हस्के आठवड्यातून 2 दिवस आश्रमशाळेत ड्युटीवर असायचा, तेव्हा तो दारू पिऊन येत असल्याची तक्रार मुलींनी केली। दरम्यान ही सर्व घटना समोर आली, गुन्हा दाखल झाला आणि म्हस्के तिथून फरार झाला। शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिंदफना गाव आहे। त्या गावामध्ये प्राथमिक आश्रम शाळा आहे। त्या शाळेचे सहशिक्षकांवर असा आरोप आहे की त्यांनी त्या शाळेच्या मुलींना आंघोळ घातली आणि त्यांना त्यांच्या अंगाला स्पर्श केला आहे। समाज कल्याणचे सह आयुक्त यांनी या प्रकरणामध्ये चौकशी केली आहे व त्यांनी सहशिक्षक यांना निलंबित केलेला आहे व संस्थेचे सचिव आहेत राजकुमार प्रल्हाद पालवे यांना त्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। संस्थेचे सचिव राजकुमार पालवे यांनी आम्हाला काल तक्रार दिली की त्यांच्या शाळेमध्ये या प्रकारचा गुन्हा घडलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही विनयभंगाचा व पॉक्सोचा गुन्हा त्या आरोपींवर दाखल केलेला आहे। आणि याच धक्कादायक बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे बीडचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर आपल्यासोबत आहेत। लक्ष्मीकांत, सगळा प्रकार धक्कादायक आहे। या आश्रमशाळेत एकूण 36 मुली आहेत, तिथं एकही महिला कर्मचारी नाही, ही गंभीर बाब आहे। खामगाव प्रकरणावरून प्रशासनानं काहीच बोध घेतला नाही, व्यवस्थेत काहीच बदल झाला नाही। अगदी बरोबर आहे गिरीश। शिरूर तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि विशेष म्हणजे या तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर हे ऊस तोडण्यासाठी 6 महिन्यासाठी बाहेर गावी जातात। त्यांची जी मुलं आहेत ही मुलं अशा आश्रमशाळांमधून सांभाळण्यासाठी किंवा शिक्षणासाठी ठेवली जातात। मात्र अशा पद्धतीने जे प्रकार समोर आलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। विशेष बाब म्हणजे राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात हा प्रकार समोर आलेला आहे। आता त्या कुठली याबाबत ठोस कारवाई करतात हे बघणं निश्चितच लवकरच समोर येईल। लक्ष्मीकांत, मला थोडक्यात सांगा, हा नराधम म्हस्के फरार झालाय, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे काय प्रयत्न सुरू आहेत? गिरीश, हा जो म्हस्के नावाचा शिक्षक आहे, या शिक्षकाचे हे सगळे चाळे समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि शिरूर पोलिसांनी विशेष म्हणजे बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी 4 ते 5 पथकं रवाना केलेली आहेत। या शिक्षकाचे जे नातेवाईक आहेत किंवा त्याचे इतर जे त्यामधले मित्र परिवार आहेत त्यांची सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे आणि लवकरच तो ताब्यात येईल यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे। लक्ष्मीकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। दरम्यान या सर्व धक्कादायक घटनेसंदर्भात प्रकारासंदर्भात आम्ही महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे ज्या बीडच्याच आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला वारंवार, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। बीड जिल्ह्यात आश्रमशाळेत लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली। नराधम शिक्षक गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।